नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक घटना। सोलापूर जिल्ह्यामध्ये यत्नाळ नावाचे एक गाव आहे। हे गाव दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये येत होते। या गावात शरण बसप्पा हिरोले हा 40 वर्षाचा इसम आपली पत्नी रेखाबाई वय वर्ष 35च्या सोबत राहतो। 20 वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला होता। शरण बसप्पा हा मिळेल ते मजुरीचे काम करीत असे। जेव्हा काम मिळेल त्या दिवशीच त्याची चूल पेटत असे। शरण बसप्पा हा कष्टाळू होता, त्यामुळे अडचणी येत असल्या तरी आपल्या 2 मुलांचा आणि बायकोचा तो बऱ्यापैकी सांभाळ करत होता। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती। मुले होण्यापूर्वी मिळालेली मजुरी त्यांना पुरत असे, पण आता संसार वाढल्यामुळे पैसा पुरेनासा झाला होता। यातून नवरा बायकोमध्ये वाद होऊ लागला। शरण बसप्पा हा आपल्या बायकोला घर खर्चासाठी माहेरून पैसे आण असे म्हणत भांडण काढत असे। तेव्हा त्याची पत्नी वैतागून ही माहेरी यायची आणि त्यांच्याकडून पैसे मागून नवऱ्याला द्यायची। तिच्या माहेरचे लोकही तिला 10,000 20,000 ची रक्कम देत असत। ते पैसे संपले की पुन्हा 6-7 महिन्यांनी का होईना शरण बसप्पा तिला पुन्हा माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी पाठवत असे। लेकीच्या या सुखासाठी तिच्या माहेरचे लोकही पैसे देत असत, पण त्या पती पत्नीमधील भांडण काही कमी झाले नाही। शरण बसप्पा हा पैशासाठी रेखाबरोबर भांडण काढून तिला त्रास देत असे। या भांडणामुळे रेखाचा मुलगा तिच्या माहेरी राहण्यासाठी आला होता। माहेरचे लोकच त्याचा सांभाळ करत असत। आपल्या आई वडिलाकडे किती दिवस पैसे मागायचे असे रेखाला वाटायचे, म्हणून ती इतरांच्या शेतात मजुरीसाठी जाऊ लागली आणि पैसे कमावू लागली। त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटत नव्हता। त्याला कारण होते शरण बसप्पाला लागलेले दारूचे व्यसन। तो दारूसाठी रेखाकडे पैसे मागू लागला। त्यातून त्या दोघांची भांडणे व्हायची आणि रेखा माहेरी निघून यायची। 2-4 दिवस गेले की शरण बसप्पा तिच्या माहेरी येऊन तिची समजूत घालून घरी घेऊन येत असे। 1 महिन्यापूर्वी पुन्हा या दोघांमध्ये भांडण झाले आणि रेखा माहेरी येऊन राहू लागली। यावेळी पुन्हा शरण बसप्पा तिच्या माहेरी गेला आणि तिची समजूत घालून घरी चल असे म्हणू लागला। पण रोजच्या भांडणाला वैतागलेली रेखा मात्र यावेळी त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती। तिने त्याला तसे स्पष्ट सांगितले। यातून दोघांमध्ये वादही निर्माण झाला। यावेळी जे शेजारी पाजारी असतील त्यांनी बैठक बसवली। त्यावेळी रेखाने मी माझ्या नवऱ्याबरोबर जाणार नाही, तो मला त्रास देतो आणि रोज भांडणे करतो, त्यामुळे मी त्याच्याबरोबर नांदायला जाणार नाही असे त्या बैठकीमध्ये तिने सांगितले। बैठकीनंतर शरण बसप्पा हा बायकोला न घेता तसाच निघून गेला। 2 दिवस गेले, त्यानंतर तो पुन्हा तिच्याकडे आला आणि म्हणाला, मी पुन्हा भांडण करणार नाही असे म्हणत रेखाची तिच्या आई वडिलांची समजूत घातली। यामुळे रेखा पुन्हा आपल्या पतीबरोबर आपल्या घरी येण्यास तयार झाली। 15 दिवसापूर्वी सोलापुरातील महिलांची सहल देवदर्शनासाठी गेली होती। या सहलीत त्या महिलांसाठी भोजन करण्यासाठी रेखा आणि काही महिला गेल्या होत्या। सहल ही दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी परत आली। तेव्हा शरण बसप्पा रेखाला घरी घेऊन आला। रेखाला या कामाचे पैसे मिळाले होते। आपल्या बायकोकडे कामाचे पैसे आल्याचे शरण बसप्पाला समजले होते, म्हणून तो रेखाकडे पैसे मागू लागला। त्यावेळी रेखाने पैसे देण्यास नकार दिला। या कारणावरून दोघांमध्ये भांडणं झाली। यावेळी शरण बसप्पा याला राग आला। आपली बायको आपण कामावर गेल्यावर किती पैसे मिळाले याचा पैनपै हिशोब मागते, मात्र आपल्याला तिला मिळालेल्या पैशाबद्दल काहीच सांगत नाही। याचा त्याला खूप राग आला। आपली बायको आपल्यावर अंकुश ठेवते, आपल्याला मुठीत ठेवते, त्यामुळे आपणास स्वतंत्रपणे जगता येत नाही। आपण काही बोललो की माहेरी निघून जाते।
अडचणीच्या वेळी माहेरून पैसे आण म्हटल्यावर भांडण काढते. या साऱ्या गोष्टी यावेळी शरणबसप्पाला आठवल्या. त्याचा राग वाढत होता. त्याने आपल्या मुलीला घेतले आणि बहिणीच्या घरी तो गेला. मुलीला बहिणीकडे सोडले आणि दुपारच्या वेळी तो घरी आला. त्यावेळी त्याला समोर त्याची पत्नी रेखा दिसली. ती दिसल्यानंतर त्याचा राग पुन्हा उफाळून आला. त्याने हिची कायमचीच कटकट बंद करू असे म्हणत इलेक्ट्रिक वायर घेऊन तिचा गळा वळला. ती निश्चित पडल्यावर तिच्या अंगावर चादर टाकली. पंखा चालू केला. घराला बाहेरून कडी लावली आणि तो निघून गेला. दिवसभर गावात फिरला, मात्र त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला आणि तो MIDC पोलीस ठाण्यामध्ये गेला. तो दिवस होता 31 जानेवारी 2024. बायकोला दुपारी मारल्यानंतर तो संध्याकाळी 8 वाजता पोलीस ठाण्यात आला आणि त्याने ठाणे अंमलदाराच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिला. त्यावेळेस ठाणे अंमलदाराने त्याच्याकडे पाहत म्हणाले, बोला, आपलं काय काम आहे? साहेब, मी माझ्या बायकोचा खून केलाय, मला अटक करा, असं शरणबसप्पा त्यांना बोलला. तू खरं बोलतोस ना? तुझे नाव काय आहे? कुठे राहतोस? असं त्या ठाणे अंमलदारांनी त्याला म्हटलं. मी यत्नाळ गावात राहतो, असं शरणबसप्पा त्याला म्हणाला. मी माझं पूर्ण नाव तुम्हाला सांगतो. माझे नाव शरणबसप्पा महादेव हिरोळे, वय वर्षे 40, राहणार यत्नाळ, तालुका जिल्हा सोलापूर, अशी माहिती शरणबसप्पाने दिली. त्यावेळेस त्याने ठाणे अंमलदार म्हणाले, तू कोणाचा खून केलास? माझ्या बायकोचा. पोलिसांनी तिचे नाव विचारता त्याने तिचे नाव रेखा, वय वर्ष 35 असे सांगितले. यानंतर पोलिसांनी यत्नाळ हे गाव वसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते हे समजून आले. त्यावेळी त्यांनी शरणबसप्पाला तेथेच बसून घेतले आणि वसंग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यत्नाळ गावातील एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केला आहे. तो MIDC पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याला आपण ताब्यात घ्यावे असे सांगितले. आपल्या हद्दीत यत्नाळ गावात खून झाल्याचे कळताच वसंग पोलिसांनी लगेच त्या गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला आणि गावामध्ये एका महिलेचा खून झाला आहे याची माहिती तुम्ही वसंग पोलीस ठाण्यात का दिली नाही याबाबत विचारणा केली. त्यावेळी पोलीस पाटलांनाही धक्काच बसला. आपल्या गावात खून झाल्याची माहिती आपल्याला न कळवता वसंग पोलिसांना कळली, म्हणून त्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि इतर लोकांकडे कुणाचा खून झाला आहे याबाबत विचारले असता तेव्हा त्या लोकांनी आपल्या कानावर हात ठेवले. त्यांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. खून करून शरणबसप्पा आपल्या घराचा दरवाजा बंद करून गेला होता. बाहेर याबाबत त्याने कुठेही वाच्यता झाली नसल्याची माहिती कोणालाच नव्हती. दरम्यान वळसंग पोलिसांनी MIDC पोलीस ठाण्यात जाऊन शरणबसप्पा याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने आपण आपल्या बायकोचा खून करून तिच्या अंगावर चादर टाकली आणि घराला कडी लावून बाहेर पडलो असे त्यावेळी त्याने सांगितले. दिवसभर गावात फिरल्यानंतर पश्चाताप होऊ लागला आणि आपण MIDC पोलीस ठाणे गाठले असे त्याने यावेळी सांगितले. त्याच्या या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यांनी यत्नाळ गावी जाऊन त्याची खात्री करण्याचे ठरविले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, उपनिरीक्षक सागर पाटील, हेड कॉन्स्टेबल रामदास मालचे, प्रसाद मांढरे, मिलिंद पवार यासह शरणबसप्पाला घेऊन जीपने यत्नाळ गावी गेले. तेथे शरणबसप्पाने आपले घर दाखविले. बंद असलेल्या घराची कडी काढली. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना रेखाचा मृतदेह दिसून आला. त्यावर चादर टाकली होती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तिच्या गळ्यास इलेक्ट्रिक वायर दिसून आली.
शरण बसप्पाकडून रेखाच्या आईवडिलांचा संपर्क घेऊन त्यांना बोलावून घेतले. काही वेळातच ते आले. त्यानंतर रेखा शरण बसप्पा हिरोळे वय वर्ष 35 हिचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वळसंग पोलीस ठाण्यात शरण बसप्पा महादेव हिरोळे वय वर्ष 40 यांच्या विरुद्ध भांडवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी खून कोणत्या कारणातून झाला याची चौकशी सुरू केली. सर्वप्रथम तिच्या आईवडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी रेखाला होत असलेला त्रास कथन केला. 20 वर्षापूर्वी लग्न झालेल्या आपल्या लेकीला शरण बसप्पा कसा त्रास देत होता, ती माहेरी का येत असे, या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी दिली. एकूणच आर्थिक कारणावरून नवरा बायकोमध्ये भांडण होत असल्याचे समजले. त्यानंतर अटक केलेल्या शरण बसप्पाकडेही चौकशी केली. त्यानेही आपली बाजू मांडली. यामध्ये पोलिसांना दारूचे व्यसन आणि आर्थिक चणचण या गोष्टीवरून हा खून झाल्याचे लक्षात आले. सध्या शरण बसप्पा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या या कृत्यामुळं त्याची मुले मात्र अनाथ झाली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले, उपनिरीक्षक रामदास पाटील, हेड कॉन्स्टेबल रामदास मालचे यांनी केला.